त्यानंतर 19व्या क्रमांकाला आधार शून्य आविचिमान नावाच्या नरकाचं वर्णन केलं। जो पुरुष या ठिकाणी कोणासाठी न्यायालयामध्ये खोटी साक्ष देतो, काय करतो, खोटी साक्ष देतो, म्हणजे आपल्याला काही माहिती नाही तरी उगाच काय म्हणतो, हो मी तिथं होतो, मला ते सगळं माहिती, खोटी साक्ष दिली किंवा खोटं बोलला, माहीत नसताना हो म्हणला का आपल्या जवळच्या माणसासाठी, आपल्या माणसासारखा निकाल लागावा त्याच्याकरता तो काय करतो, उगाच हो म्हणतो, आणि मग हो म्हटला की त्याचं ते पाप घडतं। कधी, एक खोटी साक्ष देणं महापाप आहे, दुसरं दान देताना एखादी व्यक्ती जर खोटं बोलत असेल, हे दोन प्रकारची जर पाप केली तर याला या आधार शून्य आविचिमान नरकामध्ये जाऊन पडावं लागतं। तिथं काय करतात म्हणले, वरती पाय धरतात आणि खोल दरीमध्ये खाली टाकून देतात, खाली टाकून दिल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, पण तरी सुद्धा ते मरत नाही, पुन्हा त्याला घेऊन येतात की पुन्हा वरून खाली टाकतात, पुन्हा तुकडे तुकडे, पुन्हा घेऊन येतात की पुन्हा खालून वर टाकतात, आणि त्याच्यामध्ये त्याला भयंकर यातना प्रत्येक वेळेस भोगावे लागतात। म्हणून कधी कोणासाठी खोटी साक्ष द्यायची नाही, खरं असेल तर साक्षीदार व्हायचं, नाहीतर व्हायचं माहीत नाही म्हणून सांगायचं, आणि दान देताना सुद्धा खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही। अशा प्रकारे आपण 19 नरकांचं चिंतन केलं।